नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युनिक पूजा रंगोलीजी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू श्री संत बाळूमामा यांची रांगोळी पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी सुरुवातीला पेन्सिलच्या मदतीने एका बोर्डवरती बाळूमामांचे चित्र काढून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फेट्याला कलर करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यासाठी मी लाल रांगोळीमध्ये काळी रांगोळी मिक्स करून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण या कलरने बॉर्डर करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर फेट्याच्या राहिलेल्या भागामध्ये लाल कलर देऊन घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण फेट्याला लाल कलरचे रांगोळीने कलर देऊन घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपला फेट्याला कलर देऊन झालेला आहे। तर आपण थोडासा आणखी डार्क कलर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे देऊन घेणार आहोत आणि फेट्याचे किनार दाखवण्यासाठी आपण पिवळ्या कलरचा वापर करून घेणार आहोत। आणि मैत्रिणींनो, आपला फेट्याला कलर देऊन झालेला आहे। आता आपण बाळूमामाच्या चेहऱ्याचा भाग पूर्ण करून घेणार आहोत। त्याची सुरुवात आपण डोळ्यांपासून करणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण डोळ्याला कलर करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, डोळ्याचा भाग पूर्ण झालेला आहे। आता आपण भुवयांना कलर करून घेणार आहोत। त्या कलरसाठी आपण स्किन कलरमध्ये रेड कलर आणि ब्लॅक कलर मिक्स करून घेतला आहे आणि तो शेड भुवयांना देऊन घेतलेला आहे। याच प्रकारे आता आपण संपूर्ण चेहऱ्याला स्किन कलर देऊन घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण पूर्ण चेहऱ्याला कलर करून घ्यायचा आहे।
मैत्रिणींनो, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बाळमामाच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत आहेत त्या ठिकाणी आपण सुरकुत्या दाखवण्यासाठी डार्क शेडचा वापर करणार आहोत आणि ज्या ठिकाणी चेहरा चमकत आहे असे दिसत आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यात लाईट शेड वापरणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपला बाळमामाचा चेहऱ्याला पूर्णपणे कलर देऊन झालेला आहे। आता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाळमामाच्या घोंगडीला कलर करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी काळ्या रांगोळीमध्ये थोडीशी निळी रांगोळी मिक्स करून घेतली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कलर करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला डार्क कलर दिसत आहे त्या ठिकाणी काळा कलर देऊन घ्यायचा आहे आणि लाईट शीटसाठी याच्यामध्ये पांढरी रांगोळी मिक्स करून व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण कलर करून घ्यायचा आहे आणि घोंगडी पूर्ण करून घ्यायची आहे। घोंगडी पूर्ण करून झाल्यानंतर बाळमामाच्या गळ्याचा जो भाग आहे त्या ठिकाणीही आपण स्किन कलर देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बाळमामाचा जो पोशाख आहे त्याच्यासाठी आपण पिवळ्या रांगोळीचा वापर करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, आजची सद्गुरू श्री संत बाळमामा यांची रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।